मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्षाचं स्वागत आहे. मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्त परंपरेचं एक मैदान होतंय. भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यत मैदान मौजे कातर खटाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 विठ्ठल केसरी आषाढी एकादशी निमित्त परंपरेचं ओपनचं मैदान विठ्ठल केसरी 2026 आणि या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी 1,01,111 ते 8व्या क्रमांकापर्यंत बक्षीस आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काही टॉपचे 5 संभाव्य अंदाजित पैरे आपण या मैदानातील बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या मैदानातील मित्रांनो पहिला पैरा आणि टॉपचा पैरा आहे. मित्रांनो, मागील वर्षी याच मैदानामध्ये विठ्ठल केसरी 2025 चा जो मानकरी ठरला होता असा मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, देव बकासूर बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून ज्या नंदीला संबोधलं जातं असा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा षष्टम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर हा जोड आपल्याला मागील वर्षी विठ्ठल केसरी 2025 चा मानकरी ठरला होता. आणि या वर्षी देखील मित्रांनो कातरखटाव कमिटीची एक विनंती आहे मित्रांनो या दोन्ही गाडा मालकांना की या वर्षी देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसावा. द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा. नक्कीच हा जर जोड आपल्याला पळताना दिसला तर एक टॉपचं स्पीड पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार, व्हीगर पनवेल यांचा मित्रांनो कासेगाव हिंद केसरी किताबाचा जो जोड ठरला होता घरचा साज असा मित्रांनो रोमन दादा आणि सर्जा दादा हा देखील एक टॉपचा मित्रांनो जोड आहे. आपण बघितलं असेल कोणीच मित्रांनो अंदाज लावू शकत नाही या जोडीचा, कारण कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये घरचा साज आपल्याला पळताना दिसला होता आणि एक टॉपचं मित्रांनो स्पीड बघायला मिळालं होतं त्या मैदानामध्ये. आणि त्या मैदानामध्ये कासेगाव हिंद केसरी किताबाचे मानकरी 5 रोख रक्कम 5 लाख रुपयाचे मानकरी ठरले होते रोमन दादा आणि सर्जा दादा. आणि नक्कीच येणाऱ्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा जोड देखील घरचा साज देखील आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो आता चालू सीझन मध्ये एक टॉपची खरेदी आणि चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली असा मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो पेडगाव हिंद केसरी त्याचबरोबर माळशिरस हिंद केसरी किताबाचा मानकरी मल्हार 11-11 मित्रांनो आत्ता जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होतोय. हिंद केसरी मैदानामध्ये एका पाठोपाठ एक मैदानामध्ये मित्रांनो हिंद केसरी किताबाचा मान पटकवलाय असा मल्हार 11-11 आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल. तर मित्रांनो मल्हार आणि किरण अप्पा कालगाव शालगाव यांचा मित्रांनो माळशिरस हिंद केसरी दोन्ही वर्षी मित्रांनो फायनल साठी पात्र झालाय. रायना हिंद केसरी रायना आणि मल्हार 11-11 हा जोड आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो या भव्य दिव्य अशा विठ्ठल केसरी ओपन मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो ज्या नंदीने आदत वयामध्ये इतिहास रचला, आदत वयामध्ये मित्रांनो पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मान पटकवला आणि मित्रांनो त्याचं आणि त्याच्या मालकाचं नाव अजरामर केलं आणि आता करतोयच मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन. सचिन मित्रांनो आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल मित्रांनो सचिन आपल्याला घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा सोबत पळताना दिसणार आहे. मित्रांनो हा जोड एकदा तरी पळताना दिसावा अशी सर्व चाहत्यांची मित्रांनो इच्छा आहे, कारण जेव्हा हा जोड आपल्याला पळताना असेल एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळेल. आणि नक्कीच येणाऱ्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये घोटचा सर्जा आणि सचिन हा देखील एक टॉपचा पैरा मानला जातोय. त्याचबरोबर मित्रांनो ज्या नंदीने आदत वयामध्ये पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मान पटकवला असा मित्रांनो राजू पाटील आगाव शिवनगर यांचा पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मानकरी लक्ष्या. सचिनचा जोडीदार मित्रांनो लक्ष्या आपल्याला विठ्ठल केसरी मैदानामध्ये कोणासोबत पळताना दिसेल. मित्रांनो ओरिजिनल पेडगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी जो ठरला यावर्षी असा दीपक शेठ पाटील चिरले यांचा शॉटगन मेहरबान आणि लक्ष्या कदाचित आपल्याला या
विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. तर मित्रांनो, हे होते काही टॉपचे 5 अंदाजित पैरे जे आपल्याला विठ्ठल केसरी 2026 जे भव्य दिव्य असं मैदान होतंय ओपनचं, त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात.